नाशिक शहरातून वाहणारी गोदावरी नदीची झालेली दुरावस्था आणि कुंभमेळ्यात नदी स्वच्छता राहावी या मुख्य उद्देशानं अखंड ज्योती महिला फाउंडेशन देवळाली कॅम्पच्या वतीनं 1 मे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत गोदावरी नदी स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। या महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतः झाडू हातात घेत गोदावरी स्वच्छतेचा हा अनोखा उपक्रम राबवला। यावेळी महिलांनी विविध फलक झळकावत गोदावरी प्रदूषण मुक्तीचा संदेश दिला। त्याचबरोबर नदीची स्वच्छता पाळण्याचं आवाहन देखील केलं आहे। हे फलक झळकावत असताना प्रदूषण मुक्तीच्या घोषणा देखील देण्यात आल्या। त्याचबरोबर यावेळी काश्मीर पहलगाम या ठिकाणी पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध देखील करण्यात आला आणि श्रद्धांजली वाहण्यात आली। अखंड ज्योती महिला फाउंडेशनच्या सांस्कृतिक कार्यभार सांभाळणाऱ्या सावरकर जन्मभूमी बकूर या ठिकाणच्या चंद्रकला शिंदे यांनी स्त्री पुरुष अशी वेशभूषा करत राम राम महाराष्ट्र या गीतावर महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नृत्य सादर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। या कार्यक्रमाप्रसंगी अखंड ज्योती महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा ज्योती जॉर्ज गवळी, उपाध्यक्ष मानवी देशमुख, सचिव रुपाली वालझाडे, सेक्रेटरी पूनम बर्वे, खजिनदार वृषाली गवळी, या कार्यक्रमाच्या मुख्य आयोजिका चंद्रकला शिंदे, पूजा गाडेकर, धनश्री गायधनी, पूजा सूर्यवंशी, प्राची दळवी, पूजा गायकवाड, रेवती साळुंके उपस्थित होत्या। आज महाराष्ट्र दिनी एक सुंदर असा उपक्रम आम्ही आमच्या फाउंडेशन तर्फे राबवतो आहे। अखंड महिला ज्योती फाउंडेशन सगळे आमच्या सहकार्य मॅडम पण आहेत। तर या शुभ दिनी आम्ही गंगा स्वच्छ करण्याचा एक उपक्रम राबवत आहोत। जेवढं आपण गंगा स्वच्छ ठेवू तेवढे आपल्याला आरोग्य पण चांगले लाभेल आणि सगळ्यांनी गंगा स्वच्छ ठेवण्याविषयी काळजी घ्यावी। आम्ही अखंड ज्योती फाउंडेशनच्या वतीने आज गंगेवर आलेलो होतो। सिंहस्थ येत आहे लवकरच आपल्या इथे आणि गंगा स्वच्छतेचा आम्ही आज 2 दिवसापासून न्यूजला बघत होतो की गंगा स्वच्छता चालू आहे। तर आम्हाला असं वाटलं की त्या फाउंडेशनला असं वाटलं की आपण हातभार लावला पाहिजे, म्हणून आज आम्ही आमच्या टीम सोबत इथे उपस्थित झालो आणि भरघोस अशा मैत्रिणींनी प्रतिसाद दिला इथे येण्यासाठी। तसेच गंगा स्वच्छ ठेवणे हा उपक्रम आम्ही राबवण्याचं कारण असं आहे की आपणही ते ठेवायला पाहिजे। प्रत्येक वेळेस कामगार दिनाच्या आज निमित्ताने आलोय, कारण कामगारांनी ते काम केलं पाहिजे असं नाही, तर आपणच आपली गंगा स्वच्छ ठेवली तर नक्कीच आपण आपल्या नाशिकचं नाव रोशन करू शकतो। म्हणून आम्ही आजचं नियोजन केलं आणि इथे उपस्थित राहिलो। मी ज्योती जॉर्ज गवळी, अखंड फाउंडेशन महिला फाउंडेशनची अध्यक्ष। आज गंगेवरती आम्ही स्वच्छता अभियानचा 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त उपक्रम राबवलेला आहे। आमच्या ग्रुपच्या सदस्य सौ चंद्रकला मॅडम यांच्या सहाय्यताने आणि ह्या कार्यक्रमाला आमच्या ग्रुपच्या सदस्यांनी आम्हाला भरपूर प्रतिसाद दिला, सो त्यांचे पण मी मनापासून आभार मानते। आपल्याला नाशिकची स्वच्छता म्हणजे नाशिक स्वच्छ जे गंगेवरती असतं म्हणजे नाशिकची संस्कृती आपण ज्याला बोलतो की नाशिकची संस्कृती जपण्यासाठी आज आम्ही महाराष्ट्र दिनानिमित्त आज हा प्रोग्राम इथे घेतलेला आहे। तर हा कोणाला म्हणजे उद्देशून ठेवलेला नाही, तर हा आम्ही एक कुठलंही राजकारण याच्यात नाहीये आणि फक्त कामगारांना एक मदतीचा हात म्हणून आम्ही हा प्रोग्राम इथे केलेला आहे। आणि इथे गंगेवरती जे आपल्याकडे भाविक येतात लांबून, इथे पवित्र स्थान आपल्या गंगेला नाशिकच्या मानतात। आता इथे लवकरच कुंभमेळा भरणार आहे,
तर त्याच्यामुळे आम्ही त्याला उद्देशून आम्ही हा उपक्रम केलेला आहे की तुम्ही जेव्हा गंगेवरती येतात तर तिथे तुम्ही अंघोळ करून तुमच्या अंगातले कपडे तिथे टाकतात, निर्मल्य टाकतात, फूल हार तिथे टाकतात. जिथे आपण ज्या गंगेमध्ये येऊन पवित्र स्नान करतोय आणि तीच गंगा आपण स्वतःच अस्वच्छ करतो, तर ह्या अस्वच्छतेला दूर करण्यासाठी आज आम्ही हा उपक्रम राबवला. तर असंच तुम्ही पण सगळे आपल्या नाशिकची स्वच्छताचं म्हणजे अभियान करा. एवढंच बोलते. धन्यवाद. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवढे, नाशिक.